राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आपण चाललोय कुंडेश्वर मंदिरामध्ये। तिकडे जाऊ, दर्शन बिर्शन घेऊ आणि येऊ। आणि आपल्यासोबत अजून दोघं जण आहे, बघा, तुषार आणि दर्शन। एका जीवन फोनच वापरणार असतात आणि गाडी पण चालवणार आहे तुषार। तर आता आपण या बघा खिंडीपाशी पोहोचलोय। हे बघा, या जंगलांच्या मधून रस्ता आहे। हे बघा, रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे। इकडून तरी चांगला रस्ता आहे, पण याच्या आता खाली उतरायचे आपल्याला त्या साईडला रस्ता खराब आहे। इथून तरी तांबरी रोड होता, आता त्या साईडून मी तुम्हाला दाखवतो रोड कसा आहे करून। पूर्ण असा खराब रोड असणार आहे आता। हे बघा, आता आपण वरतून खाली आलोय, एवढा तिथून असं खाली आलोय। त्याची हळूहळू गाडी घ्यायला लागते इथून। इकडे रोड यांनी बनवला नाही। आता इथून आपण खाली गेलो ना, यांनी रोड बनवलाय, तो इथून खाली उतरल्यानंतरला मग चांगला रोड बनवला। पण त्याच्या आधी आणि वर चढायला मेन बनवला पाहिजे होता। भले खाली उतरायला नसता बनवला तरी चालला असता, पण इथून आता खाली उतरतोय आपण। आता या बघा दाखवतो, या साईडला चांगला रोड आहे। हे बघा, इथून झाला रोड चांगला आणि तिथून उतरायला चढायला रोड आहे खराब। तर आता आपण पोहोचलोय कुंडेश्वर मंदिराच्या इथं। आता आपण घाट चढतोय तो। हे बघा, असा रस्ता आहे आणि मंदिर आहे ना, ते बघा तिकडे वरती आहे। इकडे वरती मंदिर आहे आणि आता आपण रनिंग आहे। वरतून एक गाडी पण येते, बघा, इको येते वरतून एक। कमीत कमी आता हा घाट आपल्याला पूर्ण चढायचा आहे वरती, आणि कॉर्नरला कुठेतरी गाडी लावायला लागते। मग तिथं गाडी लावून मग तिथून थोडं चालत जायला लागतंय। हे बघा, घाट बघू शकता तुम्ही, घाट कसा आहे। अर्धा रोड आपण वरती आलोय घाट। हे बघा, खाली बघा कसं आहे। हे बघा कसं धुन्न आलंय, इथं दुकाटा आलाय कसा, पूर्ण डोंगर लपलाय ह्याच्यामध्ये। होई पुढं पण आहे। तर इथून आता आज जाऊ आपण, दर्शन घेऊ। दर्शन घेऊन वरती पण आहे, वरती इकडून वरतून पण आहे, पण इथून चालत जायला लागणार, वरती गाडी जात नाही। वरती किती लांब आहे इथून? टाइम किती लागेल चालत? मी अर्धा तास पकडून चल। मग आपण ती आहे ना, बोलत बोलत निघू आरामात। नाही ना, तू पण येणार ना? तू पण येणार भाई? मग परत चल ना, हा सोमवारी जाऊन आलाय म्हणून आता परत यायला नाही मागत आहे, बघा ना। इकडून मंदिराचा एंट्रेस आहे आत जाण्यासाठी। हे बघा, इथून कोणच नाही, आपण एकटं आहे। फारशी पण गार आहे मस्त।
फरशी पण गार आहे पूर्ण. मला पण लाव रे. तर आता आपण दर्शन घेतलंय मंदिराचं आणि बघा इथं ही बाहेर जागा आहे. इथं जर जास्त गर्दी असली ना मग इकडून कसं लाईन सोडायला प्रॉपर म्हणून इथं लाकडं बांधलेली आहेत. आणि इकडं आपलं काय पैसे बिशे म्हणजे पावती फाडायची असेल तर तरी इथं आहे. आणि इकडं समोर मोकळी जागा आहे. लिहिलेलं आहे श्री क्षेत्र कुंडेश्वर. आणि हे बघा आणि या साईडला असं मंदिर आहे. आणि इकडं समोर दिले असं काहीतरी आपलं व्यायाम बिम करायचं असतं ना सगळं लावलेलं आहे इथं. आणि इथं 100 गाया पण असतात. पण त्या हा बोलतो की कुठे गेल्यात आता चरायला गेल्यात. कारण आम्ही आलो दुपारच्या टायमाला. मग दुपारच्या टायमाला कसं गाय चरायला नेतात. आणि याच्या वरती अजून आहे त्याच्यासाठी इथं बांधलेलं पण आहे बघा. सगळं चालत जायचं असतं ना इथून वरपर्यंत पूर्ण आहे ते. पण आम्ही दोघं जायला तयार आहे पण हा यायला तयार नाही. म्हणून तिथं जाणं कॅन्सल आहे आमचं. का जायचंय बोला. चला मग याला घे. किती वाजले आता 3 वाजले. आम्ही काल जाऊन आलो त्या दिवशी. मला नाही बरोबर. मग त्याला काय परत चाल ना. आता हा येत नाही तर आपण जाणार नाही तिथं कारण हे जास्तच वरपर्यंत आहे. दोघंच किती जाणार. तर इकडे जर कोण रात्रीशी आलं ना तर इथं राहायची सोय पण आहे. इथं हे बघा धर्मशाळा पण आहे. इथं तुम्ही रात्रीशी आल्यावर राहू शकता असं आहे. आणि इकडं 100 गाया बोललो ना त्याच्यासाठी पण हे बघा इकडं गोटेत खाली हे बघा 1 2 असे गोटे आहेत. आणि इकडून वरती जायला रस्ता आहे. हे बघा हे बांधलेलं दिसतंय ना तुम्हाला. इथून असा वरती जायला रस्ता. हे पूर्ण कॉर्नरपर्यंत आहे. पूर्ण वरपर्यंत आहे ना रे. वरपर्यंत आहे पूर्ण ना. पूर्ण वरपर्यंत आहे ते. आणि आता तरी इथं कोण नाही. सोमवारची जास्त गर्दी असते इथं. बाकी असं मोकळं आहे. सोमवारची गर्दी जास्त असते. आणि इकडे या बघा व्यायाम करायची सुविधा पण आहे सगळी. दर्शन पण घेतले आणि यांचा निर्णय चाललाय वरती जायचंय का नाही जायचंय. पण वरती जाऊन येऊन आता किती वाजले हे बघा. आता वाजले 3. जायला किती टाइम लागणार. अर्धा तास. अर्धा तास जायला अर्धा तास यायला. त्याच्यामध्ये याचे फोटो काढणार ते अलग. त्या फोटोला अर्धा 15 मिनिटं म्हणजे 5 वाजणार कमीत कमी खाली येता येता. आणि तिथून घरी जायला टाइम लागणार ते अलग. पण चांगले शांत आहे. वरतीला आहे पण तुम्हाला गाय दाखवल्या असत्या. गाय काही चरायला गेल्यात. आम्ही नेमकी आलो आणि आम्ही दुपारच्या टायमाला असे.
झालं मला. तू चल ना मग वरती. मला नाही यायचं, मी काल नाही परवाच्या दिवशीच जाऊन आलो. तर आता आम्ही चाललोय. आम्ही नाही, हे दोघं चाललेत आणि हे दोघं मला घेऊन चाललेत. तर यांना काय दर्शन बिर्शन सगळं झाले करून यांना काढायचे फोटो. आणि फोटोसाठी आम्ही चाललो इकडं खालच्या साईडला जरा. हे बघा, हे बघा, हे कुठं घेऊन चाललेत. चालायला जमत नाही कारण आपली चप्पल अशी आहे ना, पाय सारखतायत. अरे कशाला पाळताय? मी तुम्हाला काय, मी जाऊन बसन आता. हे बघा, हे कुठं नेत आहेत. इकडं काढा ना फोटो, इथं पण चांगलं आहे. तर आता आहे बघा, यांच्या फोटोच्या जागी आपण पोचलोय. आणि बघा कसं आहे, दर्शन आधीच वर गेलाय आणि सगळं धुवून झाली आहे बघा. आणि हे फोटोसाठी येडा झालाय, याला फोटो काढायचे. फोटोसाठी अशी येडी माणसं आहे बघा. फोटो प्यारा आहे यांना भाई. तर आपण पण वर जाऊ आणि वरतून मी तुम्हाला दाखवतो कसं वाटतंय ते. बघा शिड्या. काय वर येऊन बघ, अख्खं गेले दुकान. देवर कोण सोडून खाली. कसं आहे, या या हो, इकडे बघ. सगळं धुवून झाली आहे बघा, काहीच दिसत नाही. अरे भारी का, तुम्ही काय काहीच दिसत नाही, काहीच. खाली पण काहीच नाही दिसत आहे. आणि आम्ही इथं वरती आहे बघा किती. मी चप्पल काढली आहे, यांनी चप्पल घातली आहे दोघांनी. माझी चप्पल आहे बघा तिथं खाली. काय मोठी भारी चप्पल आहे. चप्पल आहे बाबा, दाखवायला लागतं भाई. तुम्ही कसे आलेत, मी बिना चप्पलीचं आलोय. चला तुझे फोटो बिटो काढायचे, फोटो काढू. आणि तर हे बघा, दुःखी होते ना ते गेलेच आता. समोरचं गाव पण दिसते आता, हे बघा कमी झाले. आणि हा फोटोग्राफर आहे बघा, आमच्याकडून फोटो काढून घेतोय नुसते. आमचे फोटो, एक पण फोटो आमचे नाही काढले. 15-20 फोटो झाले त्याचे इथं काढून. तर आमचे फोटो बिटो सगळे काढून झालेत. आता आम्ही निघालो इथून. त्या मंदिराच्या इथं पण हे बघा धुवून आले, कसं धुके आलेत. तर आता आपण निघतोय इथून. इथून आता आपल्याला परत जायचं आहे. पाणी द्या ना खाली टाकायला. आता इथून आम्ही निघालोय. आता मागची सीट पण पुसली का. वातावरण पण छान झालंय, खूप दुखट आलंय. आता आम्ही इथं थांबलोय, इथं मंदिर आहे, इथं पाया पडायसाठी. इथं मंदिराच्या पाया पडलोय आणि यांना हे बघा इथं समोर परत एक दिसलंय. हे आता हे लोक इथं परत फोटो काढायला थांबणार आहे. एवढे फोटो काढतात, किती फोटो काढतात हे. आता इथं थांबले, इथं डबल फोटो काढणार ही लोक. आता काढणार फोटो, काढणार म्हणजे काढणार ही लोक इथं. आणि मी फोटो पण नाही काढत, हीच लोक फोटो काढतात. हा एक आणि हा एक. हा मी कमीत कमी 2 नाही तर 3 फोटो काढले. जास्त फोटो या लोकांनीच काढले. आणि हे बघा आपण वरतून आलोय, आता काही दिसत नाही. इथून काय करायचे, हा बोल ना, फोटो काढायचे. इकडे कुठे चालले तू, फोटो कुठे काढायचे? अरे मला माहिती आहे तुम्हाला फोटो काढायचे, या तुम्ही. आता बोलणार होता की चल रे, नंतर मी बोलतो की अरे चल बंद कर आणि चल घरी, म्हणजे यांना फोटो काढायचे. ते करणं पण जमलं. यांचा आता स्पॉट बदललाय फोटो काढायचा. आणि पाऊस पण येतोय, हा बघा पाऊस पण चालू आहे. आता हा गेलाय गडी फोटो काढायला बघा तिकडं. आता तिकडं आम्ही पण चाललोय याचे फोटो काढायला.
कारण मागचा सगळा हा बॅकग्राऊंड येणार ना मग म्हणून. दर्शन काय विषय नाही, विषय काय पण हे काढायचं का फोटो? हा हे बघा इथली लोक कशी आहेत. आता येतात तरी अशी कचरा नाही करावा. सगळ्या बॉटल्या बिटल्या बघा इथं टाकलेल्या आहे. बघा हे बघा इकडं बघा कोपऱ्यात, ह्या साईडला पण आहे बघा. असे येतात तर असे काय तुम्ही बॅग घेऊन येत जावा, एक त्याच्यामध्ये ठेवत जावा, नाही खाली गेला डस्टबिनमध्ये टाका. इकडं असं रस्त्यावरती कचरा टाकत नका जाऊ. आम्ही आता वरून आलोय, सशिंदा भिजलाय खूप, पाहू शकता तुम्ही. आणि हे आता काहीच नाही भिजलाय, हे काय मग हे कमी भिजलाय. हा कमी भिजलाय. शर्ट तर नाही ना भिजलंय. हे बघ इकडं, हे बघ आणि याचा खरा कलर हे बघ माग बघ. चला रे लवकर, काय चाललंय यांचं, गाडी गुतावली यांनी. पप्पा बघतील व्हिडिओ, बोलतील तुषार काय करत होता तू. निघालोय घरी जायला आणि त्या साईडने आलोय का खिंडीतून, तर आपण परत खिंडीतूनच चाललोय. तिथून आलोय तिथूनच निघालोय आपण. आणि घाटावरून खाली येताना गाडी मीच चालवली, नंतरला आता खाली आल्यानंतरला मग तुषारला दिली गाडी. काय मी चालवली गाडी. आता काय नाही बाई, दर्शनला गाडी दिली असती चालवायला. नाच केला असता नाच. आता आपण वडापाव खायला थांबलोय, चहा पाणी प्यायला. आणि हे लोक बघा इथं फोन वापरतायत. वडापाव आलेत आता आपले. मिरच्या पाहिजे तर मिरच्या घ्या. तर आता आपण फिरून घरी आलोय. बघा कपडे बिपडे चेंज केले, पूर्ण भिजलेलं म्हणून. यांनी पण याची खाली, तू काय चेंज केलंय बे? जीन्स, खाली जीन्स पॅन्ट यांनी चेंज केली आहे. आणि आहे जरा बसलोय, बाकी काय नाही, त्यावर आराम. आता मी उद्या मुंबईला जाणार आहे. उद्या मुंबईला जाणार आणि उद्या थांबलो तर थांबन, नाही तर उद्या मुंबई फिक्स आहे आपली डायरेक्ट. परत ती हजमपट्टीवाली लाईफ चालू, काम घर काम घर काम घर. दर्शनी पण कपडे बदलले, शॉर्ट्स घालून आल्या बाई, चड्डी. तू शेंडी बिंडी ठेवली आहे बाई फुल, बघा शेंडीला कलर केला आहे आणि. तर मंडळी हा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. बाय.